को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. आता या विस्तारासंदर्भामध्ये अनेकांचे अनेक स्टेटमेंट झालेले आहेत. त्यावर दरदर वेळेला बोलणं हे गैर आहे. मला वाटतं अधिवेशनाच्या पूर्वी जर एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी जर निर्णय घेतला तर आणि तरच विस्तार होईल, नसता हा विस्तार होणार नाही असं एकंदरीत चित्र दिसतंय. म्हणून आता ह्या विस्तारावर अनेक भाष्य करणं हे मला वाटतं चांगले नाही. जे काही आमदार नाराज आहेत ते त्यांच्या पक्षाच्या नेत्याला भेटतील आणि ते त्यांची भूमिका मांडतील. पालकमंत्री कोण असेल आणि कोण्या पक्षाचा असेल मग संभाजी? या ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री असेल हे निश्चित आहे. यामध्ये कोणताही फेरबदल होणार नाही आणि त्याच्या अधिवेशनाच्या पूर्वी कदाचित त्या नावाची घोषणा सुद्धा केली जाईल. या जिल्ह्यात तुमचे अब्दुल सत्तारच हे पालकमंत्री होते, एकमेव आता राहिलेच. क्लिअर करा ना व्यवस्थित. विस्तार होणार आहे का नाही होणार, आधी होणार आहे का नाही होणार, क्लिअर करा. मला माझा जो अंदाज आहे तो मंत्रिमंडळाचा विस्तार हा विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वी झाला पाहिजे. अनेक दिवसापासून हा विस्तार रखडलेला आहे. आज होतो, उद्या होतो, लवकर करू, आता जलद गतीने होणार आहे, अशा सर्व गोष्टी सांगून झालेल्या आहेत आणि मला वाटतं सरकार यावर गांभीर्यानं पाहत आहे पण, आणि म्हणून विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वी हा विस्तार होईल असं एकंदरीत चित्र आहे. काय तुमचं ते अब्दुल सत्तारचं काय? नाही प्रश्न तो होता की आता एकमेव शिवसेनेचे मंत्री जिल्ह्यात आहेत, त्यांच्या तर पदरात पडणार नाही ना पालकमंत्री. त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. ठीक आहे. एक नाना पटोले असं म्हणाले की आता आम्ही 288 मतदारसंघात तयारी करतोय लढणार. बरोबर आहे. नाना पटोलेंनी जे सांगितलं त्यांची वाढलेली ताकद किंवा त्यांचे निवडून आलेले खासदार या बेसवर पक्ष वाढवण्याचा अधिकार निश्चित त्यांना आहे. ज्यांनी त्यांची पालखी वाहिली होती, त्यांच्या पालखीचे जे खांदेकरी होते त्यांनी आता त्यांची पालखी घेऊन पुन्हा जावं. ते 288 मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतील आणि विजय हा त्यांचा हो का पराजय हो, हे पालखीचे भुई जे असतील त्यांना फक्त आता तेवढंच काम राहिलेलं आहे. म्हणून तुम्ही काय केलं, काय कमवलं, काय गमवलं, आताही जर उभाटा गटाच्या लोकांनी विचार केला नाही तर भविष्यामधलं चित्र हे तुम्हाला पालखी वाहण्यापासून रोखणार नाही. म्हणून आता ही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळं उभाटाचं काय नुकसान होतं याचं चिंतन मनन केलं पाहिजे. संजय राऊत काय बोलते म्हणून त्याच्यावर जर पक्ष चालत असेल तर पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. पालखीचे भोई कोण आहेत? उभाटा गटाचे लोक आहेत. काँग्रेसच्या पालखीचे आणि करावं लागेल. भाऊ मोठा आहे, तो मोठ्या भावाची पालखी नाही होणार. हे छोट्यांचं कामच आहे त्यांना सांभाळून घेणं. तुमच्याकडे कोण आहे? आमच्याकडे आम्हीच मोठे आहोत. आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे. पालखीचे भोई तुमच्याकडे? आमच्याकडे आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे. आम्ही मोठेच आहोत. राज ठाकरेंचं त्यांनी लोकसभेला युतीला पाठिंबा दिला होता आणि तो बिनशर्त पाठिंबा होता आणि त्यांनी त्यावेळेला स्पष्टपणे भूमिकाही मांडली होती की माझा पंतप्रधान मोदींसाठी हा पाठिंबा आहे. म्हणून विधानसभेला काय भूमिका घेतील हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याला आम्ही किंवा तुम्ही कोणीही त्यांना रोखू शकत नाही. म्हणून त्यांचा निर्णय हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत दिलेला असेल. सत्तार आणि जो दानवेंचा वाद सुरू आहे त्यावर पक्ष म्हणून तुम्ही कसं बघता या सगळ्या वादाकडे आणि काय तुमची भूमिका आहे? को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.